बघा आवाज येतोय का आता? आता येतोय का आवाज माझा? येस मॅम, येत आहे आवाज. येस मॅम. ओके, बघा आपण काल प्रेझेंटेशन दिसतंय सर्वांना? येस मॅम. तुमचं सेकंड सेम मध्ये लास्ट युनिट आहे, दॅट इज युनिट नंबर 5 आणि युनिट नंबर 6. त्याच्यातला 5th नंबरचा युनिट आपण स्टार्ट करूया, दॅट इज नेटवर्क थेरम. आता ज्यांचं इलेक्ट्रॉनिक्स आहे त्यांना हे बरंचसं झालेलं असेल फर्स्ट सेमिस्टरला. ओके, ज्यांचं नाही झालंय, ज्यांचं नाही इलेक्ट्रॉनिक्स आहे त्यांना थोडंसं समजायला वेळ लागेल. ज्यांचं झालेलं ऑलरेडी हा सिलेबस आहे फर्स्ट सेमिस्टरला ज्यांचं इलेक्ट्रॉनिक्स होतं. आता याच्यामध्ये फर्स्ट आपण जे काल बघितलं होतं की नेटवर्किंग थेरम यूज कशासाठी करतात. ठीक आहे, आता सिंपल सर्किट जर आलं तर सिंपल सर्किट बाय युजिंग द ओम्स लॉ आपण सॉल्व्ह करू शकतो, की ज्याच्यामध्ये सिंपल एक रेजिस्टन्स आणि एक व्होल्टेज सप्लाय दॅट इज ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय आर. आपण सिंपल ओम्स लॉ यूज करून हे सॉल्व्ह करू शकतो. पण जर कॉम्प्लिकेटेड सर्किट असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या व्हॅल्यू जर काढायची की त्याला व्होल्टेज किती लागते, त्याच्यातून करंट किती फ्लो होत आहे, तर हे कॉम्प्लिकेटेड सर्किट सिंपल फॉर्म मध्ये आणण्यासाठी आपल्याला नेटवर्क अनालिसिस करावं लागतं किंवा नेटवर्क थेरम यूज करावे लागतात. ओके, आवाज येतोय? येस मॅम. ओके, सो सिंपल सर्किट विच कंटेन एनर्जी सोर्स. आता एनर्जी सोर्स म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं, एनर्जी सोर्स म्हणजे ज्याच्यापासून त्या सर्किटला एनर्जी मिळते. जसं आपले सेल झाले, बॅटरीचे सेल झाले, किंवा आपल्या घरी असलेला व्होल्टेज सप्लाय. जेव्हा आपण एखादा मिक्सर चालू करतो, प्लग जिथे प्लग इन करतो तेव्हा जो सप्लाय मिळतो त्या मिक्सरला, दॅट इज द एनर्जी सोर्स. ओके, so contains energy source and resistance in series or in parallel, can be analyzed with the help of Ohm's law. But if the circuit is not simple, then other theorems are useful. So main aim of this network analysis is to find out the different values of current, voltage flowing through any branch of the network. Okay, so this is the simple network which contains the values of resistors and the battery. Okay, so this can be done by writing equation on the given circuit. मग हे सॉल्व्ह कसं करायचं, त्याच्या हे जे सर्किट दिलेलं आहे याच्यावर आपण एक इक्वेशन लिहितो आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करून त्याच्यामध्ये किती व्होल्टेज आहे प्रत्येक ब्रांच मध्ये किंवा त्या रेजिस्टन्स मुळे किती तिथे व्होल्टेज ड्रॉप होऊन राहिले याच्या व्हॅल्यूज आपण काढू शकतो. ओके, so with the help of various theorems and then by solving this equation, required values can be found out. बघा हे सर्किट सर्वांनी बघून घ्या. याच्यामध्ये बघा R1, R2, R3 and R4 are the resistances, E1 it is the battery. So before going to network analysis, we have to know the basic definitions about the what is meant by the active element, passive element, network, node. Okay, so these are the basic definitions. So what is meant by the active element? Yesterday we have studied this, that the source of EMF that feed electrical power. म्हणजे ज्याच्यापासनं एनर्जी सोर्स त्या सर्किटला एनर्जी मिळते, दॅट इज कॉल्ड एज द ऍक्टिव्ह एलिमेंट. ओके, पॅसिव्ह एलिमेंट्स मीन जे पॉवर घेतात आहे, दॅट इज कंपोनंट्स लाईक रेजिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टर that receives electrical energy from the source, it is called as the passive element. आवाज येतोय का बेटा सर्वांना? येस हो मॅम. ओके, थर्ड आहे नेटवर्क. आपण नेटवर्क कशाला म्हणायचं तर क्लोज सर्किट विच कंटेन्स ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह एलिमेंट. ऍक्टिव्ह म्हणजे ज्याच्यापासून एनर्जी प्रोव्हाइड होऊन राहिली आहे, पॅसिव्ह एलिमेंट्स म्हणजे जे एनर्जी घेतात आहे.
So this complete circuit, it must be closed. It is referred as the network. आता जी आपण आधीची डायग्राम बघितलेली होती ज्याच्यामध्ये R1, R2, R3 and R4, these are the passive elements and one active element, that is the battery. बघा याच्यामध्ये दिसत आहे सर्वांना सर्किट. तर हे जे काय क्लोज सर्किट आहे याला आपण म्हणतो नेटवर्क, ज्याच्यामध्ये आता या सर्किट मध्ये कॅपॅसिटर सुद्धा असू शकतात, देन इंडक्टर पण राहतील. आपण हे सिंपल सर्किट घेतलंय समजण्यासाठी. त्याच्यामध्ये रेजिस्टन्सेस आहे आणि एक बॅटरी सप्लाय आहे. ठीक आहे. तर हे जे काय क्लोज सर्किट आहे याला आपण म्हणतो नेटवर्क. नेक्स्ट डेफिनेशन आहे नोड कशाला म्हणायचं. So it is that point of network where two or more than two elements are connected. दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट. आता हे एलिमेंट रजिस्टर सुद्धा राहू शकतात, कॅपॅसिटर सुद्धा राहू शकतात, इंडक्टर सुद्धा राहू शकतात. ते दोन एलिमेंट जिथे कनेक्ट होतात, दोन किंवा दोन पेक्षा जास्त, तर त्या पॉइंटला म्हणायचं नोड. आता या डायग्राम मध्ये पहा ए बी सी डी आर द नोड्स. दिसत आहे सर्वांना डायग्राम मध्ये ए बी सी आणि डी. तर या पॉइंटला म्हणायचं नोड, जिथे दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट्स कंपोनंट जे आहे ते कनेक्ट झालेले आहे. प्रेझेंटेशन दिसतंय का सर्वांना? येस मॅम. हो. समजत आहे? फास्ट होत आहे? समजत आहे मॅम. ठीक आहे. देन जंक्शन कशाला म्हणायचं. नेक्स्ट डेफिनेशन आहे जंक्शन. So it is that point of network where three or more than three elements are connected. नोड म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट कनेक्ट असतील तर त्या पॉइंटला आपण म्हणतो नोड. आणि जिथे तीन किंवा तीन पेक्षा जास्त पॉइंट्स कनेक्टेड असतील किंवा एलिमेंट्स कनेक्टेड असतील त्या पॉइंटला म्हणतो आपण जंक्शन. तर या डायग्राम मध्ये बी आणि डी आहे जंक्शन आहे. बघा या डायग्राम मध्ये पॉइंट बी जिथे 1, 2, 3 रजिस्टर्स कनेक्ट झालेले आहेत या पॉइंटला म्हणायचं जंक्शन. तसंच सेम डी तिथे R3, R4 आणि बॅटरी E1 हे तिन्ही पॉइंट एका ठिकाणी जॉईंट होतात. तर या पॉइंटला म्हणायचं जंक्शन. नेक्स्ट डेफिनेशन आहे ब्रांच. ब्रांच कशाला म्हणायचं, तर जे पोर्शन आहे दोन जंक्शन मधला त्या पोर्शनला म्हणायचं ब्रांच. आता इथे वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. फर्स्ट आहे BAD, देन BCD अँड BD. BAD बघा दिसत आहे BA आणि D ही एक ब्रांच आहे. इथनं आपण जाऊ शकतो. सेकंड आहे BCD, B C अँड D. B C अँड D. इट इज अगेन सेकंड ब्रांच. अँड एक ब्रांच आहे B आणि D जिथे कंपोनंट्स किंवा एलिमेंट्स आहेत आणि एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत आपण जाऊ शकतो. जसं झाडांच्या ब्रांचेस राहतात तसं या सर्किटच्या पण ब्रांचेस आहेत. नेक्स्ट डेफिनेशन आहे लूप. लूप कशाला म्हणायचं, तर क्लोज पाथ. ओके, इट इज अ क्लोज पाथ ऑफ अ नेटवर्क. आता क्लोज पाथ म्हणजे एका पॉइंट पासून सुरू करून पुन्हा त्याच पॉइंटला येणे, त्याला म्हणायचं लूप. ओके, आता या डायग्राम मध्ये बघा किती लूप्स आहेत. फर्स्ट आहे A B D A, हा एक लूप आहे. पुन्हा नेक्स्ट गेलं तर A B C D आणि A, पुन्हा त्याच पॉइंटला येतोय, हा झाला एक लूप. तिसरा लूप आहे B C D आणि पुन्हा B. तसे तीन प्रकारचे लूप्स इथे अवेलेबल आहे. म्हणजे क्लोज लूप, जिथून स्टार्टिंग केलं तिथून समोर जायचं, पुन्हा टर्न व्हायचं, पुन्हा जिथनं सुरुवात केली त्याच पॉइंटला जर आपण येत असेल तर दॅट इज कॉल्ड एज द लूप. ओके, सो इट इज अ क्लोज पाथ. ही पाथ कशी असते, क्लोज पाथ असते. तर ABCDA हा एक लूप बघितला आपण. ABDA हा सेकंड आणि थर्ड CBDC. So these are the three loops which is available in a given network. Next definition आहे mesh.
So it is the most fundamental or elementary part of a loop and cannot be subdivided in another loops. म्हणजे हा बेसिक पार्ट राहील त्या नेटवर्कचा की ज्याला तुम्ही पुन्हा डिवाइड करू शकत नाही. तर या डायग्राम मध्ये दोन लूप मेश आहेत, ABDA आणि CBDC. बघा, ABDA आणि CBDC पुन्हा त्याच पॉइंटला आलो. हे दोन लूप आहे, पण हे कसे एलिमेंटरी लूप आहे. याच्यानंतर आपण याला डिवाइड नाही करू शकत. जसा हा जो मोठा लूप आहे ABCD आणि A, याला दोन लूप मध्ये आपण पुन्हा बायफर्केट करू शकतो. सो त्याला मेश म्हणता येणार नाही, त्याला लूपच म्हणू आपण. पण मेश कशाला म्हणू की असा क्लोज पाथ की ज्याला तुम्ही पुन्हा बायफर्केट करू शकत नाही. तो बेसिक किंवा एलिमेंटरी पार्ट ऑफ दॅट नेटवर्क. समजलं का? समजलं का बेटा? कोणाला डिफिकल्टी असेल तर विचारा. बेसिक डेफिनेशन्स आहेत. आवाज येतोय सर्वांना? येस मॅम. ओके, डेफिनेशन समजल्या? काय म्हणायचं कशाला, तर लूप कशाला म्हणायचं, मेश कशाला म्हणायचं. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट आहे साइन कन्व्हेन्शन फॉर अ पोटेन्शियल सोर्स. आता साइन कन्व्हेन्शन म्हणजे आपण जर आपल्याला सर्किट मध्ये असं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बॅटरीच्या आजूबाजूला लिहिलेलं असतं, त्याचा अर्थ काय होतो. ठीक आहे. आता बघा इथे तुम्हाला दिसतील, डायग्राम दिसत आहे का सर्वांना? हो मॅम. ओके. त्याच्यामध्ये जर तुम्हाला हा असा एरो दिसत असेल जिथून पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होऊन निगेटिव्ह पर्यंत एंड होत असेल, तर दॅट इज कॉल्ड एज द फॉल इन पोटेन्शियल. म्हणजे पोटेन्शियल त्याला म्हणतात फॉल इन पोटेन्शियल. जर पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होऊन निगेटिव्ह पर्यंत जर तो एरो एंड होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज द फॉल इन पोटेन्शियल. आणि डायरेक्शन ऑफ मुवमेंट जी करंटची राहते ती राहते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. जर हा एरो निगेटिव्ह पासून स्टार्ट होत असेल आणि पॉझिटिव्ह पर्यंत जात असेल, दॅट इज कॉल्ड एज द राईज इन पोटेन्शियल. म्हणजे पोटेन्शियल वाढत आहे. निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह पर्यंत जाणे म्हणजे ऑब्विसली राईज, पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत येणं म्हणजे ऑब्विसली फॉल. ओके. सो आणि डायरेक्शन ऑफ मुवमेंट जी राहते जेव्हा राईज होतं पोटेन्शियल, ती निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह पर्यंत राहते. ठीक आहे. पहा, दोन साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचे. जर या बॅटरीच्या साइडला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स दिलेले आहेत आणि तिथे वरती एरो आहे, तो एरो पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होऊन जर निगेटिव्ह वर एंड होत असेल, दॅट इज कॉल्ड एज द फॉल इन पोटेन्शियल. म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू ही निगेटिव्ह होऊन राहिली आहे, दॅट इज कॉल्ड एज द फॉल इन पोटेन्शियल. आणि डायरेक्शन ऑफ मुवमेंट ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह राहते. ठीक आहे. आणि या व्होल्टेजला आपण डिनोट करतो मायनस ई नी. VAB इज इक्वल टू मायनस ई. बघा इथे VAB इट इज इक्वल टू मायनस ई दिलेला आहे. ओके, दॅट इज कॉल्ड इज द फॉल इन पोटेन्शियल. मायनस ई दॅट रिप्रेझेंट द फॉल इन पोटेन्शियल. नेक्स्ट, जर हा एरो निगेटिव्ह पासून स्टार्ट होऊन पॉझिटिव्ह पर्यंत जात असेल, दॅट इज कॉल्ड एज अ राईज इन पोटेन्शियल. आणि याच्यात डायरेक्शन ऑफ मुवमेंट कशी राहते, निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह पर्यंत. आणि या व्होल्टेजला आपण काय म्हणतो, राईज इन व्होल्टेज किंवा VAB इट इज रिप्रेझेंटेड बाय प्लस ई. दिसत आहे सर्वांना?
दिसत आहे सर्वांना बघा, व्हीएबी इज इक्वल टू मायनस ई आणि इकडे व्हीएबी इज इक्वल टू प्लस ई आहे. So that is called as a sign convention. Okay, next. A DC potential source has a fixed positive and negative terminal. हे जे आपण बघितलं या डायग्राम मध्ये कोणतं आहे, डीसी पोटेन्शियल. ओके, पोटेन्शियल सोर्स. ओके, हा जो डीसी पोटेन्शियल सोर्स असतो हा फिक्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल असतो. याच्यामध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल हे हाय पोटेन्शियलला असतं आणि निगेटिव्ह टर्मिनल हे लो पोटेन्शियलला असतं. लो पोटेन्शियल म्हणजे तिथलं जे व्होल्टेज आहे ते कमी आहे, हाय पोटेन्शियल म्हणजे तिथलं व्होल्टेज जास्त आहे. ओके, so let us consider a voltage source in which the direction of movement is from A to B as shown in figure A. आता त्या डायग्राम मध्ये आपण बघितलं A to B आहे. ठीक आहे, there is a fall in voltage from A to B which is shown by the negative sign. जर fall in potential असेल तर आपण कोणत्या साइननी हे करतो, that is negative sign. Fall in voltage it is denoted by negative sign. हे लक्षात ठेवायचं. ओके, तुम्हाला आता एमसीक्यूज आहे, एमसीक्यूज मध्ये असेच प्रश्न विचारणार आहे. देन दिस पोटेन्शियल बी निगेटिव्ह. मग आपण ते पोटेन्शियल कसं लिहू, दॅट इज बाय द निगेटिव्ह ई. त्याला आपण डिनोट करू निगेटिव्ह इन. ओके, आणि फ्रॉम बी टू ए त्याला म्हणू आपण राइज इन व्होल्टेज. दॅट इज कॉल्ड एज द राइज इन व्होल्टेज. आणि राइज इन व्होल्टेज कशाने डिनोट करतात, पॉझिटिव्ह. राइज इन व्होल्टेज इट इज शोन बाय द पॉझिटिव्ह साइन. आणि त्याला आपण लिहितो कसं, प्लस ई. दॅट इज डिनोटेड बाय द प्लस ई. समजलं का इतकं सर्वांना? आवाज येतोय माझा? हॅलो, हो मॅम. हा, ओके, समजत आहे ना सर्वांना? येस मॅम. हा, बघा आता अशी डायग्राम जर तुम्हाला दिसली ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह एरो आहे आणि हा एरो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे त्याला म्हणायचं फॉल इन पोटेन्शियल. जर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर त्याला म्हणायचं राइज इन पोटेन्शियल. ओके, नेक्स्ट आहे साइन कन्व्हेन्शन फॉर अ पोटेन्शियल अक्रॉस द रेजिस्टन्स. हे आपण जे साइन कन्व्हेन्शन पाहिलंय कशासाठी पाहिलं, बॅटरीसाठी. ओके, आता साइन कन्व्हेन्शन पाहू आपण रेजिस्टन्सेस साठी. रेजिस्टन्सेस साठी काय साइन कन्व्हेन्शन, हे पाहते सिंपल ए टू बी रेजिस्टन्स दिलेला आहे. ओके, सो आता या रेजिस्टन्स मधून सपोज आपण कन्सिडर करू की आय करंट फ्लो होऊन राहिलेला. ओके, सो कन्सिडर आय फ्लोज थ्रू रेजिस्टन्स आर फ्रॉम ए टू बी, that is from higher potential to lower potential. A it is at higher potential, B it is at lower potential. ओके, म्हणजे A च्या ठिकाणी पॉझिटिव्ह साइन असेल, B च्या ठिकाणी निगेटिव्ह साइन. म्हणजे हा रेजिस्टन्स जेव्हा सर्किट मध्ये कनेक्ट करेल ना तर हा A टर्मिनल हा पॉझिटिव्हला कनेक्ट करेल आणि B जो आहे तो निगेटिव्हला कनेक्ट करेल. ओके, दॅट इज द मीनिंग. जेव्हा हे कनेक्ट होईल तर त्याच्यामधून जर आय करंट फ्लो होत असेल त्याचं साइन कन्व्हेन्शन कसं राहील. So when we move from point A to B, that is from higher potential to lower potential in a direction of current. Direction of current आहे A to B. There is a voltage flow from voltage fall from A to B. आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह गेलं म्हणजे व्होल्टेज काय होते, फॉल होते म्हणजे डाऊन होते. अँड सो द पोटेन्शियल इज रिटर्न ॲज मायनस. आणि आपण पोटेन्शियल कसं लिहितो तिथे मायनस साइन. तिथं काय लिहावं लागेल, मायनस आर इंटू आय. हा सिंपल ओहम लॉ आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. हा सर्वांना माहित आहे. व्होल्टेज कसं लिहायचं, व्होल्टेज कुठून कुठपर्यंत ए टू बी इट इज written as minus. Minus का बरं आहे, because there is a fall in the potential. R resistance
आणि आय दॅट इज द करंट. तर हा आहे सिम्पल ओहम लॉ, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. पण आपण मायनस साईन याच्यासाठी घेतलेली आहे की व्होल्टेज हे डाऊन होऊन राहिलेलं आहे. ठीक आहे, इतकं समजलं का? समजलंय का बेटा सर्वांना? सांगा. आवाज येतोय माझा? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. आता याच्या उलट जेव्हा आपण बी टू ए मूव्ह करू, जेव्हा आपण when we move from B to E there is a rise in voltage. व्होल्टेज कसं होईल? राईज होईल. कारण आपण निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चाललेलं आहे. सो धिस व्होल्टेज इज रिटर्न ॲज V इज इक्वल टू R इंटू प्लस R इंटू आय. दिस व्होल्टेज. हे झालं साइन कन्व्हेन्शन फॉर रेजिस्टन्सेस. त्याला आपण लिहू VAB इट इज इक्वल टू प्लस R इंटू आय. Next आहे Kirchhoff's law. There are two laws given by Kirchhoff scientist, that is Kirchhoff's current law and second आहे Kirchhoff's voltage law. फर्स्ट आहे Kirchhoff's current law. आता हा लॉ कशासाठी यूज होतो? जेव्हाही सर्किट मध्ये आउटगोईंग करंट आणि इनकमिंग करंटचे जे व्हॅल्यूज आहेत त्याचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी. ओके, तर अकॉर्डिंग टू Kirchhoff's current law the algebraic sum of the current ॲट ए जंक्शन इज झिरो. जंक्शन कशाला म्हणायचं हे सांगितलंय मी तुम्हाला. तीन किंवा तीन पेक्षा जास्त एलिमेंट एका ठिकाणी जर एकत्र येत असतील तर त्या पॉइंटला म्हणायचं जंक्शन. तर अकॉर्डिंग टू Kirchhoff's करंट लॉ द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट, म्हणजे जे अल्जेब्रिक सम आहे करंटची ॲट ए जंक्शन, त्या जंक्शनला येणारे जेवढे काही करंट आहे त्याची बेरीज ही झिरो असते. ओके, सो हिअर द करंट एंटरिंग ॲट द जंक्शन इज कन्सिडर ॲज पॉझिटिव्ह. आणि या जंक्शन मध्ये येणारे जे करंट आहे एंटर होऊन राहिले त्याला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करू, म्हणजे पॉझिटिव्ह असतात ते. अँड द करंट लिव्हिंग द जंक्शन शुड बी टेकन ॲज निगेटिव्ह. बघा तर याच्यामध्ये बघा जंक्शन मध्ये येणारे करंट कोणता आहे? हा एक जंक्शन मध्ये एंटर करून राहिलेला आहे करंट, हा जंक्शन मध्ये एंटर करून राहिलेला आहे करंट. ठीक आहे, हा पण एंटर करत आहे आणि हे पण. एरो जे आहेत ते टुवर्ड्स द जंक्शन आहे. ठीक आहे, आणि हा जो आहे हे जंक्शन पासून अपोजिट डायरेक्शनने जाते. हा एक एरो आणि हा एक एरो काय जंक्शन पासून अपोजिट डायरेक्शनने जात आहे. आणि हे जे आहे I1 देन I3 I4 आणि I6 हे जंक्शनच्या कडे येत आहे. म्हणजे हे जे आहे याला आपण काय म्हणू? पॉझिटिव्ह करंट. आणि जंक्शन पासून जे दूर जात आहे त्याला म्हणू आपण निगेटिव्ह, म्हणजे ट्रीट करू त्याला ॲज अ निगेटिव्ह, म्हणजे त्याच्या समोर आपल्याला निगेटिव्ह साईन लावावं लागेल. ओके, आणि अकॉर्डिंग टू द Kirchhoff's लॉ हे जे काही करंट आहे याची जर आपण बेरीज केली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर याची जी व्हॅल्यू येईल ती झिरो येईल. So total current entering in a junction is equal to the total current leaving from the junction. So the sum of the current entering at a junction, आता एंटर कोणकोणचे करून राहिले ते बघा, I1 I3 I4 आणि I6. I1 I1 I3 I4 आणि I6 हे एंटर करून राहिले होते. सो द सम ऑफ करंट लिव्हिंग फ्रॉम द जंक्शन कोणते होते? I2 आणि I5. I2 आणि I5 हे दोन काय होते? I5 आणि I2 हे होते लिव्हिंग द जंक्शन. ओके, सो आता याची सम करायची आपल्याला. सो द सम ऑफ करंट
sum of current leaving from the junction is I2 and I5. Sum of current leaving from junction is I2 and I5. So according to Kirchhoff's law, sum of the current entering into the junction is equal to the outgoing. The entering कोणकोणचे होते बा I1, I3, I4 आणि I6 आणि लिव्हिंग वाले कोणते होते I2 आणि I5. तर हे इक्वल असतात आणि इक्वल असतात म्हणजे हे जर आपण इक्वल टूच्या साइड दुसऱ्या साइडने नेलं तर पॉझिटिव्ह साइन काय होती निगेटिव्ह मीन्स I1 plus I3 plus I4 plus I6 minus I2 minus I4 याची जी सम आहे ती काय येईल 0. मीन्स इन शॉर्ट समेशन समेशन म्हणजे सम समेशनच्या ऐवजी आपण काय लिहितो इथे सम sum at a junction is 0. That is the meaning. म्हणजे जेवढे करंट एंटर होऊन राहिलेले आहे तेवढाच करंट तो बाहेर पण जाईल. सिंपल मिनिंग समजलं का? मेसेज करू शकता तुम आवाज नसेल येत तर काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज करा. आवाज येतो बेटा? Yes, ma'am. नेक्स्ट आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. हा झाला आधीचा काय बघितला आपण किर्चॉफ्स करंट लॉ. म्हणजे जेवढा करंट एंटर होऊन राहिला ॲट ए जंक्शन तेवढाच करंट हा त्याच्यापासून दूर पण जात आहे. म्हणजे जर +5 एंटर झाला तर तो जाताना -5 जाईल. म्हणजे +5 -5 किती झाले 0. ओके. सो नेक्स्ट आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. व्होल्टेज लॉ काय म्हणतो द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्होल्टेजेस इन अ क्लोज सर्किट इज 0. अगेन जसं करंट आहे तसंच व्होल्टेज आहे. द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्होल्टेज इन अ क्लोज सर्किट. क्लोज सर्किट हा शब्द महत्वाचा आहे की क्लोज सर्किट मध्ये जेवढे की व्होल्टेज सोर्सेस आहेत त्याची सम जी आहे ती काय रे 0 आहे. ओके. दॅट इज द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्होल्टेज in a closed circuit is 0. Okay. So this is the circuit which contains different voltage, one voltage source and the 3 resistances are there where आता इथे 3 रेजिस्टन्सच्या अक्रॉस काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होऊन राहिलेलं आहे V1, V2 आणि V3. व्होल्टेज ड्रॉप होणं म्हणजे काय माहिती आहे कोणाला सांगा? काय होतं व्होल्टेज ड्रॉप होणे म्हणजे? हॅलो, आवाज येतोय का माझा बेटा? हे तू जॉईन करून तेव्हा येतो का? काय होतं मिनिंग व्होल्टेज ड्रॉप होणे म्हणजे? बघा इथे रेजिस्टन्स R1, R2 आणि R3 पाठवले ना मी लिंक. ठीक आहे. इथे व्होल्टेज V1, V2 आणि V3 आहे. आता इथे रेजिस्टन्स आहे R1, R2 आणि R3.
आता R1 ची व्हॅल्यू किती आहे, जेवढा रेजिस्टन्स राहील तेवढं तिथे काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होईल म्हणजे तो घेईल, तिथे ठेवेल तो व्होल्टेज. तसंच V2, आता ते V इज इक्वल टू I इंटू R हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू आणि व्होल्टेजची व्हॅल्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ द R. म्हणजे जर रेजिस्टन्सची व्हॅल्यू जास्त असेल तर व्होल्टेज तिथे जास्त ड्रॉप होईल, त्याच्यापेक्षा कमी असेल तर कमी होईल व्होल्टेज ड्रॉप होईल. तिथे प्रत्येक ठिकाणी हे V1, V2 आणि V3 हे व्होल्टेज ड्रॉप होणार. ओके, so that is the algebraic sum of potential across each part of a closed circuit is equal to the algebraic sum of the applied EMF. प्रत्येक पार्टला जेवढं काही पोटेन्शियल आहे, ओके, इथे 3 रेजिस्टन्स आहे आणि तिन्ही रेजिस्टन्सची जी काही व्हॅल्यू आहे V1, V2 आणि V3 ही सम आणि जेवढा तो EMF सोर्स प्रोव्हाइड करून राहिलेला आहे, म्हणजे ही बॅटरी ई पासून जर समजा आपण कन्सिडर करू 6 व्होल्ट ची बॅटरी आहे ही. ओके, 6 व्होल्ट ची बॅटरी आहे इथे सपोज. त्या 6 व्होल्ट पैकी इथे काहीतरी फर्स्ट या इथे 2 व्होल्ट गेलं, इथे 2 व्होल्ट व्होल्टेज गेलं, इथे 2 व्होल्ट व्होल्टेज गेलं, म्हणजे किती झालं 6 व्होल्ट. तर हे झाले प्लस 6 व्होल्ट आणि इथलं इक्वल टू हे 6 व्होल्ट. आणि दुसऱ्या साईडने जर आपण याला हे केलं तर व्हॅल्यू काही प्लस 6 आणि मायनस 6 इट इज इक्वल टू 0. म्हणजे जेवढं त्या व्होल्टेज आपण देतो आहे तेवढंच व्होल्टेज प्रत्येक कंपोनंट मध्ये डिवाइड होईल. आता कुठे कमी होईल आणि कुठे जास्त होईल, आता हे डिपेंड कशावर राहील की ते कंपोनंट किती व्हॅल्यू किती व्होल्टेज घेतात आहे. जर त्याची व्होल्टेज घेण्याची क्षमता जास्त असेल तर तिथे जास्त व्होल्टेज ड्रॉप होईल, कमी व्हॅल्यूच असेल तर तिथे कमी व्होल्टेज ड्रॉप होईल. ओके, इतकं समजत आहे का बेटा सांगा? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. सो सपोज लेट इट इज द अप्लाइड EMF. सपोज ई काय अप्लाइड EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा आपण त्याला म्हणतो बॅटरी अप्लाय केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यापैकी हे जे आपण व्होल्टेज देतो त्याच्यापैकी V1 जे आहे ते ड्रॉप झालं अक्रॉस R1 या रेजिस्टन्सनी घेतलं, V2 R2 एवढ्या रेजिस्टन्सनी घेतलं आणि V3 हे झालं R3. तर यांच्या अकॉर्डिंग टू द किर्चॉफ व्होल्टेज लॉ काय म्हणतो की हे प्रत्येक ठिकाणी जे व्होल्टेज ड्रॉप होईल हे प्लस जेवढा आपण त्या बॅटरीत असेल व्होल्टेज त्याची व्हॅल्यू काही 0 होईल. सिंपल मिनिंग म्हणजे याचा सिंपल अर्थ असा आहे की 6 व्होल्टची बॅटरी दिली तर प्रत्येक कंपोनंट मध्ये 6 व्होल्टेज हे डिवाइड केले जाईल आणि ते कोणी 1 व्होल्ट घेईल तर कोणी 3 व्होल्ट घेईल तर कोणी 2 व्होल्ट घेईल. ते डिपेंड राहील की ते कंपोनंट किती व्हॅल्यूचे आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं का बेटा सांगा? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. आता याची प्रोसिजर आहे किर्चॉफ्स लॉ हा रेजिस्टिव्ह सर्किटला कसा अप्लाय करायचा. ओके, सो प्रोसिजर फॉर अप्लाइंग किर्चॉफ्स लॉ फॉर रेजिस्टिव्ह सर्किट. तर पहिले काय करायचं आपल्याला, गिव्ह द डायरेक्शन ऑफ करंट इन अ डिफरंट ब्रांचेस. पहिले तर त्याला आपल्याला डायरेक्शन द्यावं लागेल, कारण का आपल्याला माहिती आहे पहिल्याच आपण याच्यामध्ये पाहिलं होतं साइन कन्व्हेन्शन फॉर अ पोटेन्शियल. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल तर आपण म्हणतो त्याला फॉल इन पोटेन्शियल, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर त्याला म्हणतो आपण राईज इन पोटेन्शियल. तर त्या याच्यामध्ये आपल्याला पहिले डायरेक्शन ऑफ करंट इन अ डिफरंट ब्रांचेस आपल्याला त्या द्याव्या लागतील. देन गिव्ह पॉझिटिव्ह साइन फॉर अ व्होल्टेज ॲट ए टर्मिनल वेअर द करंट एंटर. जिथनं करंट एंटर करून राहिलेला आहे त्या टर्मिनलला आपण करायचं पॉझिटिव्ह. ओके, आणि निगेटिव्ह साइन ॲट ए टर्मिनल फ्रॉम वेअर द करंट लिव्स. आणि जिथून करंट हा निघून राहिलेला आहे त्या टर्मिनलला म्हणायचं निगेटिव्ह टर्मिनल. ओके, सो इन अ क्लोज नेटवर्क मुव्हिंग फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, जेव्हा आपण पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातो त्याला काय म्हणतो, फॉल इन व्होल्टेज किंवा त्याला म्हणतो व्होल्टेज ड्रॉप. ओके, अँड व्होल्टेज ड्रॉप इज शोन बाय निगेटिव्ह साइन. नेहमी लक्षात ठेवायचं, फॉल केव्हा होतो, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. जेव्हा पॉझिटिव्ह काहीतरी निगेटिव्ह होते त्याला म्हणतात फॉल, अँड दॅट इज
represented by the negative sign. And moving from the negative terminal to positive terminal, there is the voltage rise, and it is denoted by the positive sign. Okay. Then moving from any point either in a clockwise or anti-clockwise direction, take the algebraic sum of voltage till the starting point is reached and equal it to 0. मग एका पॉइंट पासून चालू केलं, पण क्लॉकवाईज डायरेक्शननी चालू करा किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी चालू केलं, तर ती जे काय अल्जेब्रिक सम आहे ती पुन्हा त्याच पॉइंट पर्यंत जोपर्यंत आपण येत नाही, समजा ए पासून स्टार्ट केलं, ए बी सी डी अँड अगेन ए, ओके, त्या डायरेक्शननी पूर्ण त्याचं कॅल्क्युलेशन करायचं, त्याला इक्वेट कशाची करायचं, झिरो सोबत. ते आपण एक्झाम्पलनी पाहू. इतकं समजलं का सांगा तुम्हाला? Yes, ma'am. ओके. आता याच्यावरची मी तुम्हाला हे दाखवते. हॅलो, आवाज येतोय का बेटा? Yes, ma'am. Oh, ma'am. ओके, थोडा प्रॉब्लेम झालाय. स्क्रीन दिसत नसेल ना आता? नाही. नाही, ma'am. हा, ते कनेक्शन हे झालेलं आहे. सोमचा फोन कुठे? सोमचा फोन कुठे? बरं ठीक आहे बेटा, उद्या मी तुम्हाला सांगते न्यूमरिकल्स, ठीक आहे? Okay, ma'am. तुमचे हे देऊन द्या प्रेझेंटी. चंचल जाधव, Present, ma'am. प्राप्ती पाचबुड्डे, Yes, ma'am. प्रवीणा पवार, Yes, ma'am. रश्मी राऊत, Present, ma'am. शीतल राजनकर, Yes, ma'am. श्रुती ठाकूर. Present, ma'am. ओके. का गं, तुमच्या क्लासमध्ये काय एवढेच जण प्रेझेंट राहतात का? म्हणजे तुमच्या ओळखीचं जर कोणी असेल स्टुडंट, त्यांना सांगा ना.
कारण काय महत्वाचं आहे, याच्यानंतर नाही होणार. Yes, ma'am. ठीक ठीक आहे, तुम्ही लेफ्ट होऊ शकता.